विद्यार्थ्यांनो, तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक दर्जाचे प्रकार बघितलेले होते. आज आपण पाहणार आहोत की भूमिका म्हणजेच काय. भूमिका म्हणजेच काय, ज्याप्रमाणे व्यक्तीचा दर्जा आपण पाहला तर व्यक्तीचा दर्जा हा व्यक्तीच्या भूमिकेवरून निश्चित होत असतो. काय म्हटलं की व्यक्तीचा जो दर्जा आहे तो दर्जा व्यक्ती कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडते त्या भूमिकेनुसार व्यक्तीचा दर्जा हा निश्चित होत असतो. आणि म्हणून भूमिका ही अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना आहे समाजशास्त्रातील. भूमिका ही म्हणून समाजशास्त्रातील अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना आहे की जोपर्यंत आपण भूमिका समजून घेणार नाही तोपर्यंत दर्जा समजणार नाही, आणि दर्जा समजणार नाही तोपर्यंत भूमिका समजणार नाही. म्हणून दोन्हीही दर्जा आणि भूमिका या दोन्हीही ज्या संकल्पना एकमेकांशी संलग्नित आहे, एकमेकांशी जोडल्या गेलेल्या दोन्हीही भूमिकांचा संयुक्तपणे अभ्यास करावे लागत असते. जसं भूमिका म्हटलं तर रोल, आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो रोल. जसं एखाद्या चित्रपटामध्ये एखादा नेता किंवा अभिनेता नायकाची भूमिका निभावतो, एखादी खलनायकाची मध्ये एखादी विलन राहते, एखादी हिरो राहते, कोणी एखाद्या मित्र हिरोचा सहनायक राहते. प्रत्येकाची भूमिका ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच म्हटलं की हिरोचंच काम करतो, हिरोचीच भूमिका करतो, तर खलनायक कोण कर पिक्चर बनन का? बनणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. म्हणून हॅरी जॉन्सननी काय म्हटलेलं होतं पहा, की प्रत्येक सामाजिक स्थानाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जे समाजामध्ये स्थान आहे, व्यक्तीचं समाजामध्ये जे स्थान आहे त्या स्थानाला काही अधिकार असतात. जे पद आहे त्या पदाला काहीतरी अधिकार असतात आणि त्या पदानुसार काही कर्तव्य सुद्धा त्याला पार पाडावी लागत असतात. का की अधिकार मिळाल्यानंतर आपोआप कर्तव्य सुद्धा येते, दोन्हीही मिळतात. प्रत्येक कोणतंही पद असो, जसं एखादी आपण जर उदाहरणार्थ जर घेतलं, महाविद्यालय जर उदाहरण घेतलं, महाविद्यालयामध्ये प्राचार्य हे पद आहे. तर प्राचार्य ह्या पदाला, त्या व्यक्तीला नसून त्या पदाला काही अधिकार आहेत आणि काही कर्तव्य सुद्धा आहे. म्हणजे हॅरी जॉन्सनने काय म्हटलं की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जे काही स्थान आहे, जे काही पद आहे, त्या स्थानाला किंवा पदाला काही अधिकार दिलेले आहे किंवा आणि काही कर्तव्य दिलेले आहे. अशा दोन्ही बाजू त्या स्थानाला असतात. मग अधिकार किंवा हक्काचा संबंध हा त्याच्या व्यक्तीच्या दर्जाशी आहे. व्यक्तीच्या अधिकार काय, त्याचा दर्जा जो असेल, त्याचं स्थान जे असेल त्याला ते अधिकार मिळतात. तर कर्तव्याचा संबंध कशाशी आहे, तर भूमिकेशी आहे. जेव्हा व्यक्ती अधिकार गाजवतो म्हणजे दर्जा आहे, तो पद आहे, ते स्थान आहे, म्हणून व्यक्तीला अधिकार आहे. आणि व्यक्ती कर्तव्य जे त्याला काम करायचं आहे, कर्तव्य जेव्हा पार पाडतो म्हणजे तेव्हा तो आपोआप त्याची भूमिका सुद्धा ती पार पाडत असतो. म्हणून अधिकाराचा संबंध हा व्यक्तीच्या दर्जाशी आणि कर्तव्याचा संबंध हा व्यक्तीच्या भूमिकेशी असतो. मग अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हटलं जातं. की तो दोन्ही काय म्हटलं, पहिलेच म्हटलं की आपण की या दोन्हीही संकल्पना ज्या आहेत, दर्जा आणि भूमिका, या दोनही संकल्पना एकमेकांशी संलग्नित आहे, एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या वेगळ्या नाही आहेत. काय, एकमेकांशी संलग्नित आहेत, दोन्ही जोडल्या म्हणून त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं गेलेलं आहे. मग दोन्हीही एकमेकांशी परस्पर आहेत. मग तसं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पहा, वर्गात शिकवण्यात येत नसणारा विषय शिक्षकाकडून समजून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, विद्यार्थ्याला आहे. जर वर्गात शिक्षक शिकवत आहे तर ते समजून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, विद्यार्थ्याला आहेच. नाही समजलं तर विचारता येईल त्याला, तो अधिकार आहे. त्याचबरोबर वर्गात शिक्षक त्यांचा विषय विद्यार्थ्यांना जेव्हा समजून सांगत असते तेव्हा वर्गामध्ये शांतता ठेवणं हे विद्यार्थ्याचं कर्तव्य सुद्धा आहे. म्हणजे शिक्षक शिकवताना समजून घेणं किंवा नसेल समजतं पुन्हा प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा जसा अधिकार आहे, तसंच मग विद्यार्थ्यांनी शिक्षक शिकवत असताना शांतपणे त्यांचं ऐकून सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे हक्क आणि विद्यार्थ्यांची ती भूमिका आहे, हक्क आणि कर्तव्य त्याशी जोडल्या गेलेले आहेत. तसंच पुन्हा काय की दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर वर्गात शिक्षक शिकवत असताना त्यांनी ज्या काही आज्ञा दिल्या असतील, जे काही सांगितलं असतील त्याचं पालन करावं हे त्याचं एक कर्तव्य आहे. स्वतःच्या मालकीचं स्कूटरसारखे दुचाकी वाहन रस्त्यावरून वेगाने चालवण्याचा अधिकार, तुम्हाला तुमची गाडी चालवण्याचा अधिकार दिलेला आहे, सरकारने अधिकार दिलेला आहे, तुमचा तो अधिकार आहे. पण म्हणून रस्त्याने चालवत असताना कसंही चालवायचं का, आडवं उभं कसंही चालवायचं का, कोणाच्या खात, दुसऱ्याचा जीव धोक्यात आला नाही पाहिजे याची काळजी घेणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला हक्क आणि अधिकार आहेत, त्याचबरोबर कर्तव्य सुद्धा पार पाडावी लागत असतात. तर
अशा प्रकारे प्रत्येक सदस्य हा गटातील त्याचं जे काही स्थान असेल, त्याचं जे काही समूहातील जे काही पद असेल त्या पदाशी संबंधित असतो. याचा अर्थ काय, प्रत्येक गटातील प्रत्येक व्यक्तीचा दर्जा भिन्न भिन्न असतो. प्रत्येकाचा दर्जा हा सारखा राहत नाही, प्रत्येकाचं स्थान हे सारखं राहत नाही आणि गटातील प्रत्येका सदस्याने अन्य सदस्यांच्या संदर्भात पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याला जी काही जबाबदारी मिळालेली आहे, त्याला जे काही कर्तव्य आहे, तो कर्तव्य जेव्हा चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो, ते कर्तव्य पार पाडण्याच्याच प्रवृत्तीला किंवा त्याच क्रियेला भूमिका असं म्हणतात. तीच क्रिया किंवा तीच भूमिका म्हणजे त्यालाच काय म्हणतात, भूमिका असं म्हणतात. म्हणजे व्यक्तीला ज्या स्थान मिळालेलं आहे त्या स्थानानुसार व्यक्ती जेव्हा आपली कर्तव्य पार पाडतो, आपली जबाबदाऱ्या जेव्हा पार पाडतो, त्या जबाबदारीला किंवा त्या कर्तव्यालाच भूमिका असं म्हटलं गेलेलं आहे. तर असा आहे भूमिकेचा अर्थ. त्यानंतर पाहू आपण भूमिकाचा व्याख्या. भूमिकेच्या व्याख्या सोप्या आहे, जास्त डिटेल जायचं गरज नाही. डॉक्टर राल्फ लिंटन यांच्या मते काय म्हणतात की सामाजिक दर्जाचे क्रियाशील स्वरूप म्हणजे भूमिका होय. म्हणजे व्यक्तीला जे समाजामध्ये दर्जा मिळालेला आहे त्या दर्जानुसार जेव्हा व्यक्ती कार्य करतो, क्रियाशील रूप म्हटलं आहे, म्हणजे कार्य करतो, ते कार्य म्हणजेच काय, भूमिका होय. सरळ आणि सोपी व्याख्या. तर दुसरी व्याख्या आहे पार्सन्सची. पार्सन्स काय म्हणतो की कृतीत परिवर्तित झालेल्या, म्हणजे कृती म्हणजे कार्य, कार्यात परिवर्तित झालेल्या दर्जास भूमिका असे म्हणतात. सेम दोघांच्या व्याख्या. म्हणजे जेव्हा व्यक्तीचा दर्जा दर्जामध्ये असणारे जे काही हक्क आणि अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे ते जेव्हा कृतीत किंवा कार्यशील होतात, कृतीमध्ये परिवर्तनशील होतात, व्यक्ती त्याच्यानुसार काम करायला लागतो, तेव्हा त्याला भूमिका असं म्हणतात. अशा राल्फ लिंटन आणि पार्सन्स यांच्या दोन व्याख्या आहेत. मग या दोन्ही व्याख्यात भूमिका आणि दर्जा किंवा भूमिका ही दर्जा या संकल्पनेची दुसरी बाजू असं सांगितलं आलं की सामाजिक दर्जा ही जी संकल्पना आहे ही सामाजिक स्थानाशी असणाऱ्या अधिकारांचा किंवा हक्कांचा निर्देश करते. सामाजिक दर्जा हा व्यक्तीला त्या स्थानानुसार जे हक्क आणि अधिकार मिळते ते अधिकार सांगते आणि भूमिका काय सांगते तर व्यक्तीचं जे कर्तव्य आहे, व्यक्तीचं कर्तव्य किंवा क्रियाशील घटक म्हणजेच काय, भूमिका होय. असं या दोन व्याख्येतून आपल्याला दिसून येते. पुन्हा इथं उदाहरण आहे की शिक्षक व विद्यार्थी हे दोन दर्जा, प्रत्येकाचा दर्जा वेगळा, शिक्षकांचा वेगळा आणि विद्यार्थ्यांचा वेगळा. विद्यार्थ्यांना आपला तो शिक्षकांचा जो काही विषय असेल त्या विषयाचं ज्ञान देणं व विद्यार्थ्यांना शिस्त लावणं हे शिक्षकांचं काम आहे, शिक्षकांना ते मिळालेले अधिकार आहेत. आणि शिक्षक वर्गात विषय शिकवण्याचं कार्य करतो, ती त्याची काय आहे, भूमिका आहे. म्हणजे शिक्षक असणारी व्यक्ती आपले अधिकार प्रत्यक्ष कृतीद्वारे अंमलात आणते आणि किंवा कार्य करते. आणि शिक्षक आपला विषय शिकवण्याचे काम नियमितपणे जर करत नसेल तर शिक्षक स्वतःची जबाबदारी पूर्ण किंवा कर्तव्य पूर्ण करत नाही असं त्याला म्हणता येईल. म्हणजे शिक्षक जेव्हा आपली जबाबदारी पूर्ण पार पाडेल तेव्हाच त्यांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली असं आपल्याला म्हणता येईल. पुन्हा दोन व्याख्या पाहून घेऊ. डेव्हिस काय म्हणतो पहा, व्यक्ती आपल्या स्थानाला अनुसरून असणारे कार्य ज्या रीतीने पार पाडते त्याला भूमिका असे म्हणतात. म्हणजे व्यक्ती काय म्हणते की त्याचं जे काही स्थान आहे, त्याचा जो काही दर्जा आहे, त्या स्थानाला किंवा त्या दर्जाला अनुसरून, त्या स्थानाला किंवा त्या दर्जाला अनुसरून व्यक्ती जेव्हा आपलं कार्य पार पाडत असते किंवा आपलं काम करीत असते तेव्हा त्यालाच भूमिका असं म्हटलं गेलेलं आहे. आणि नंतरची पुन्हा एक व्याख्या आहे यंग व मॅक यांची की सामाजिक दर्जानुसार कार्य, एक सेमच व्याख्या आहे सगळ्यांच्या. सामाजिक दर्जानुसार कार्य करणे म्हणजे सामाजिक भूमिका होय. आणि व्यक्तीचा जो काही दर्जा असेल त्याच्यानुसार काम करणे म्हणजेच काय, सामाजिक भूमिका होय. अशा सरळ साध्या चार व्याख्या, दोन कोणतेही पाठ ठेवायचे. तर कुटुंबामध्ये काय म्हटलं, पुन्हा यांनी सांगितले पती पत्नी हे दोन सामाजिक स्थान आहे. पतीला कुटुंबामध्ये पतीलाही काही अधिकार आहे आणि पत्नीलाही काही अधिकार आहे, दोघांनाही काही कर्तव्य सुद्धा पार पाडावे लागतात. म्हणजे दोन्ही स्थानं जी आहे, दोन्ही जे पद आहे, जे दोन्ही दर्जा आहे, या दोन्ही स्थानांना दोन्ही दर्जांना काहीतरी हक्क आणि काही कर्तव्ये पार पाडावी लागत असतात. तर अशा प्रकारे एकमेकांचे हक्क आणि कर्तव्य जिथं पार पाडले जाते तशा प्रकारच्या याला भूमिका असं म्हटलं गेलेलं आहे. राहील लक्षात, एवढं लक्षात ठेवलं तर पुरेसं आहे. त्याच्यानंतर पाहू आपण भूमिका अपेक्षा. भूमिका अपेक्षा म्हणजे समाजामध्ये व्यक्तींना जे काही स्थान मिळालेलं आहे त्या व्यक्तीच्या स्थानानुसार व्यक्तीला काही कर्तव्य आहे, हक्क तर आहेच, पण व्यक्तीने निवड हक्कच गाजवतो म्हटलं चालणार का, नाही चालणार. तर त्याला त्याच्यानुसार जे काही कर्तव्य मिळालेली आहे, कामं मिळालेली आहेत, जबाबदाऱ्या मिळालेल्या आहेत त्यासुद्धा पार पाडाव्या अशी समाजाची अपेक्षा असते. दर्जा आणि भूमिका या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. प्रत्येक दर्जा, व्यक्तीचा जो काही दर्जा असेल त्या दर्जा भूषवणाऱ्या व्यक्तीकडून
त्याच्याकडून एका विशिष्ट वर्तनाची अपेक्षा केली जाते की नाही, तुमचा दर्जा जर हा आहे तर तुम्ही अशा अशा प्रकारची भूमिका ही पार पाडायला पाहिजे, अशी एक अपेक्षा असते आणि संस्कृतीद्वारे ती अपेक्षा निश्चित केली गेलेली असते. जे समाजामध्ये असणारे रूढी, प्रथा, परंपरा, नियम, प्रमाणके असतात, याच्यानुसार कोणत्या स्थानातील किंवा कोणत्या दर्जातील कोणत्या पदावरील व्यक्तींनी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे वागलं पाहिजे, कोणती कर्तव्य पार पाडली पाहिजे, हे सगळं निश्चित केलं गेलं असते. हे सगळं निश्चित केलं गेलेलं असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी त्यानुसार कर्तव्य करावं असं सर्व समाजाची एक माफक अपेक्षा असते. तसं वरती आकृती दाखवली पाहिजे. शिक्षकाची भूमिका कोणती आहे? विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी. आता याच्यात काय सांगितलं की शिक्षक समजा ह्या दर्जाशी संबंधित व्यक्ती असेल तर त्याच्याकडून विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक यांच्या ज्या अपेक्षा आहेत, विद्यार्थ्यांची अपेक्षा काय असते की आम्हाला व्यवस्थित शिकवावं. शिक्षकाकडून अपेक्षा काय असते विद्यार्थ्यांची की आम्हाला चांगलं व्यवस्थित शिकवावं, आम्हाला समानतेनं सगळ्या विद्यार्थ्यांना समानतेनं वागवावं, आपल्या अभ्यासातल्या आमच्या ज्या काही अडचणी आहेत, आम्हाला जे काही समजत नाही त्या अडचणी आमच्या दूर कराव्या. कोणी घरच्या नाही, शिक्षणातल्या त्या अडचणी शिक्षकांनी आपल्या दूर कराव्या, ह्या विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. तर शिक्षकांना विद्यार्थ्यांना विषयाचं ज्ञान द्यावं, तसेच शाळेच्या अन्य कार्यक्रमातही सहभागी व्हावं, बाकीचेही कामं करावं, ह्या सगळ्या कोणाच्या अपेक्षा असतात? मुख्याध्यापकाच्या अपेक्षा असतात. आणि पालकांच्याही सुद्धा या अपेक्षा असतात की शिक्षकांनी आपल्या मुलाला चांगली शिस्त लावावी, आपल्या मुलांना अभ्यासामध्ये हुशार बनवावं, आपल्या मुलाकडे विशेष शिक्षकांनी लक्ष द्यावं, अशा पालकांच्या भूमिका असतात. कोणाच्या? विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या, आईवडिलांच्या. म्हणजे एक शिक्षकाची भूमिकासाठी किती जणांनी अपेक्षा केलेली आहे? विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि पालक, ह्या 3 लोकांनी अपेक्षा केली. म्हणजे या प्रत्येक, आता ही शिक्षकाची फक्त आपण एक भूमिका पाहिली, तर अशा प्रकारे प्रत्येक भूमिकेकडून, समाजाकडून, प्रत्येक भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तीकडून समाजाकडून काही अपेक्षा असतात की त्या अपेक्षा व्यक्तीला पार पाडाव्या लागत असतात. आणि तेव्हा जेव्हा ही व्यक्ती संपूर्ण अपेक्षा पार पाडते तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तीने त्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे भूमिका ही संकल्पना, आपण सामाजिक दर्जा पाहिली आणि भूमिका पाहिली. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपले 2 युनिट संपलेले आहे. 2 युनिट म्हणजे 50% सिलेबस आपला कंप्लीट झालेला आहे. आपल्याला आता 2 युनिट झालेले आहे आणि आपल्याला आता असाइनमेंट घ्यायचं आहे. असाइनमेंट, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं आपण गुगल डॉक्सवर घेणार आहोत. तर ते तुम्हाला सगळं इथं रिव्हिजन करून ठेवायचं आहे. 2ही युनिटचं आहे. पहिल्या युनिटवरती एक असाइनमेंट आणि दुसऱ्या युनिटवरती एक असाइनमेंट होईल. ठीक आहे. धन्यवाद.